बरवा 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 देवा तो बरवा 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 देवा तू जीवाऊनी आवडती जीवा रे देवा तू आता वंदन संतुच लोचन आता वदन संतुष्ट लोचन संतुष्ट लोचन आले ऐकता गुण रे देवा आले ऐकता गुण रे देवा ऐकता गुण रे देवा ऐकता गुण रे देवा अंगे तनो त्रिविध ताप गेला चिन्ह तो शिर नाही चिन्ह गुणाळा भाई होता ना अष्टांगे तनो त्रिविध ताप गेला शिना गेला शिन वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा पाहता वदन बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवा गुणी आवडसी जीवा रे देवा तू जीवा गुणी आवडसी रे जीवा तो जीवारे देवा तू जीवारे देवा तू मन झाले उन्मन अनुपगहन अनुपम गहन तुकया बंधू मने रे मैमाने रे तुकया बंधू मने मैमाने रे बंधु मने महिमाने रे तुकया बंधु मने महिमाने रे बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवा उन्या आवडसी जीवा रे देवा तू जीवा उन्या आवडसी जीवा रे देवा तो जीवाऊनी आवडसी जीवारे देवा तू जीवाऊनी आवडसी जीवारे देवा तू प्रस्तुत प्राप्त बंधंगी सेवेसाठी निवडलेला वंद दररोजच्या पाठातील देवदूत गोपाळलेला त्यातील घेवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 321 क्रमांकाचा अभंग जे वाचायला इतका अवघड आहे ना अतिशय व्हायला अवघड आहे. तुकडे दाबून बसवावं लागेल त्याचे मावण असतात तिकडे म्हणून वाचायला अवघड आहे आणि अर्थालाही अवघड आहे. बरवा 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 देवा 3 पद्धतीनं तुकारामांचे बंधू कानोबार आहेत. बरं अभंग कानोबार यांचा एवढा कानोबार आहे म्हणता देवा बरवा 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 आहे. तर काल पाहिलं 3 स्वरूपानं बरवा तसा विचार केला सगुण साकार हे बरवा सगुण निराकार हे बरवा आहे आणि निर्गुण निराकार तर त्याच्याहूनही बरवा आहे आणि खरं त्याचं बरोबर स्वरूप निर्गुण निराकारच आहे हे सिद्ध होते. आता सगुण कशासाठी आहे भाया बोळ्या निर्गुणाचा बोध कठीण निर्गुणाचा बोध कठीण मनबुद्धी ते अगम्य जाण शास्त्राशी न कळे येऊन खुन वेदी मौन धरी गेले. वेदाला सुद्धा त्याचा मेळ लागला नाही. बरं वेद जाणून गेला तर पुढे मौन ते गुह्य तुला प्राप्त करी. अरे वेद जाणून गेला भल्या माणसं त्या परमात्मा स्वरूपाला तर वेदाला तिथं मौन धरावं लागलं. काहीही बोलता चालण्याच्या स्वरूपाबाबतीत बोलला वेदाला गप्ती बसला वेद आणि वेद नेती नेती म्हणून परतला. नेती नेती म्हणजे कळलं का नयती आमच्या ध्यानात येत नाही आम्हाला त्याचं स्वरूप सांगता येत नाही बाबा असं वेदाला म्हणावं लागलं. असं ते अगम्य स्वरूप आहे मनबुद्धीला अगम्य गम्यात येत नाही असं ते शुद्ध स्वरूप आहे. मग आता भाड्या बोळ्यासाठी भगवान परमात्मा आपला सगुण साकार चांगला सगुण साकार परमात्म्याची भक्ती केली तरी निर्गुणापर्यंत तुम्ही पोहोच होतातच. हे निर्विवाद सत्य आहे. नाथांनी याच्यासाठी सांगितलं बरं काय सगुणी भरता निर्गुणी पावले आणि विकल्प धरिता जेव्हा झडे. सगुणाची भक्ती केली तरी तुम्ही निर्गुणाला पोहोच होतात. हो उलट विगुरले ती तूप होय
खिजले ते त्या परीस गोड आहे, तैसा निर्गुणा परीस सगुणी पाहे, आती लवल आहे स्वानंदू. आमचे नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणू लागले, पातळ तरी तूप पण घट तरी पातळ तूप घट तूप दोन्ही खाल्लं तरी तुम्हाला पौष्टिकता सारखी देईल, त्याच्याबद्दल वाद नाही. तरी पण खायला म्हणजे चवदार लागते ते म्हणले खिजलेलं. कोणतं? आणि खिजलेलं तूप गोड लागते, पातळ तूप नाही गोड लागत. खिजलेलं तूप खाव ते गोड लागतं. म्हणून विगोरले ते तूप होय, पातळ झाले ते तूप आहे. खिजले ते त्या परीस गोड आहे, खिजलेलं त्याच्यापेक्षा गोड. तैसा निर्गुणा परीस सगुणी पाहे, आती लवल आहे स्वानंद. पातळ तूप पण निर्गुण ब्रह्म, घट्ट तूप पण सगुण ब्रह्म, अशी अशी उपमा केली कोणी? आमच्या एकनाथ महाराजांनी. मग सांगा म्हणले, घट तूप जसं गोड आहे तसा सगुण साकार परमात्मा भक्ती करण्यासाठी गोड आहे. अशा त्रिविधपणानं आणि तो परमात्मा बरवा 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 देवा, तू बरवा आहेच देवा. आता दुसरं एक पद आहे बरवा, की फलामध्ये बरवा, स्वरूपामध्ये बरवा आणि दातृत्वामध्ये बरवा. म्हणजे भक्ती करण्यातही बरवा, फल देण्यातही बरवा आणि स्वरूपामध्ये बरवा. का? कसा बरवा आहे? स्वरूपामध्ये सम आहे, विषम नाही. कालच आपण पाहिलं, म्हणून ते मला पाहिजे होतं, काल प्रमाण तुम्ही दिलं नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथे अणु नाही विषम. काय? ब्रह्म सर्वगत आहे आणि सदा सम आहे, तेथे अणु नाही विषम. अणु म्हणजे सवण्यात येतात ते अणुरेणू, सवण्यावर दिसतात ना ऊन पडल्यावर, ते लय सूक्ष्म. ते आता इथं समोर आहेत, आपल्या समोर इथं ते सगळे आहेत. काय? अणुरेणू तोंडात नाकात जातात, ते सगळं होते, त्याच्याशिवाय चलत नाही काही. ते आहेतच, फक्त ते सवण्यातून दिसतात. छिद्र पडलं नाही म्हणून रुग्णाचं छिद्र, ती टिरंबी आली त्याच्यामध्ये ते लहान 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 दिसायला लागतात. उन्हाच्या फुटकेमुळे, प्रकाशामुळं ते गोचर होतात. वास्तविक ते इतरही आहेत, पण दृष्टीला ते गोचर होत नाही. म्हणजे आपली दृष्टी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याला त्या दिव्य प्रकाशाची गरज असते. मग त्या सवण्या वाटत एक प्रकाश फोकस येतो सूर्याचा, आणि त्याच्यात ते चमचम चमचम करतात. ते बारीक बारीक किडे जंतू जंतू, ते त्याला अणू म्हणतात. एक अणू आणि रेणू. आता त्या अणू रेणू, तर अणूपेक्षा अणूतही ब्रह्म आहे, तेथे अणू नाही विषम. असं समत्वानं ब्रह्म सारखं भरलेले आणि फल देण्यातही सारखं आहे. फल देण्यातही सारखं. नरगोंड्याचा दोष त्याच्यावर विषम फल दिलं तर. काल आपण पाहिलं, एकाला श्रीमंत, एकाला गरिबी, एकाला सुख, एकाला दुःख, एकाला लेकरं बाळ भरपूर, एकाला नाही लेकरं बाळ. मग आता ते असा जर देव असा करीत असेल खोटेपणा, तुम्हाला निर्गुण्याचा दोष त्याच्यावर येईल ते आरोप. पण तसं नव्हे, त्याचा अर्थ नाही घ्यायचा. ज्याचं जसं जसं प्रारब्ध आहे तसं तसं ते फल देते. त्याच्यात विचारा ते काय करील. फला जसं फल म्हणजे जसं काही प्राप्त नाही त्याप्रमाणे फल देणं त्याचं काम आहे. म्हणून ब्रह्मदेव रूपानं सृष्टीला निर्माण करतो, विष्णू रूपानं सृष्टीचं पालन करतो आणि महादेव रूपानं सृष्टीचा संहार करतो. महादेव तरी तेच आहे, विष्णू तरी तेच आहे आणि ब्रह्मदेव तरी फक्त पूजेला ब्रह्मदेव मान्य नाही झाला काही सोडा, पण काय, पण हे कार्य ब्रह्म आहेत आणि हे तिन्ही सारखेच आहेत. मग आता ब्रह्मदेवानं सृष्टीला निर्माण करावं म्हणजे आपल्याला जन्म द्यावा. ब्रह्मदेव रूपातून जन्म देतो बरं आपल्याला. ब्रह्मदेव रूपातून जन्माला घालतो आणि विष्णू रूपातून सांभाळतो. मग सांभाळीत असताना कोणाला बसायला गाडी देतो आणि कोणाला पायानं चालावं लागतं, कोणाला 4 लेकरं देतो, कोणाला 2 लेकरं देतो, कोणाला देतच नाही लेकरू, कोणाला श्रीमंत करतो, कोणाला गरीब करतो आणि सांभाळतो म्हणे. आणि सांभाळतं एवढं खरं. मग आता त्याच्यावर विषमतेचा दोष येईल की नाही देवावर, तर ते विषमतेचा दोष दूर व्हावा आणि दूर होतोच, दूर राहत आहे ते दोष. का? जसं त्याचं प्रारब्ध आहे तसं फल
सांभाळतो या शब्दाचा अर्थ कधी कधी सुखच देतो असाही अर्थ करू नका, कधी कधी दुःखही देतो. जसा बाप घरच्या लेकरा बाळायला सांभाळतो, सांभाळतो की नाही? सांभाळतो म्हणजे सगळ्या लेकराला सुखच देतो का तो? नाही. जर ते व्रात्य असेल, वेगळं वागत असेल, फालतू वागत असेल तर त्याला ताडणही करून दुःख देतो. सांभाळणे शब्दाचा अर्थ निवळ सुखच देणे असा कोणी अर्थ लावायचा नाही. असा कोणी अर्थ लावू नका बरं. सांभाळतय, कसा सांभाळतय? चुकलं का त्याला शिक्षा, त्याचं बरोबर आहे का त्याला सुख. सांभाळणे शब्दाचा अर्थ तो होतो. हा परमात्मा असा सृष्टीतल्या लोकांना सांभाळतो. तुझं दैव पहिलं असं नाही की काही कान नाही केलेलं, काही नाही दिलेलं, कोणाला काही दिलंच नाही तर तुला मिळेल कसं? मग जसं दिलंय तसं पुढच्या जन्मात देतो. त्याच्यात त्याचा दोष आहे का? काही नाही. एका राजाला स्वतःच मळ खावं लागत होतं. अशी कथा रामायणात आहे. नाही भाऊ, हा ते तुम्ही म्हणले हाय म्हणल्या जमलं. दिव्य भव्य विमानही दिव्य भव्य लख प्रकाश पडला आणि ती आडा म्हणजे माणूस त्याच्यात बसून येईल. दिव्य भव्य ती माणूस बी होता म्हणले, तसा काय हे नव्हता म्हणले. आणि ते ओढून बसून आला, विमानात बसून विमान टेकलं. मला वाटतं कुठले लोक कशी काय विमानात आले, कुठून आले असं. आणि आलं म्हणजे तिथे एक प्रेत होतं म्हणजे त्या मळ्याच्या त्या तळ्याच्या काठावर. त्या प्रेताचं मांस यानं खाल्लं कोणी? त्या दिव्य माणसानं. आणि ते माणूस खाल्लं आणि ते मांस खाऊन निघून जाऊ लागलं. तेवढ्याच अगस्तीने विचारलं, अगस्ती महाराजांनी, अरे बाबा थांबा थांबा, तुम्ही कोण, कुठून आले, कुठे चालले असं विचार. मग त्यावेळी आम्ही विष्णूच होते आणि हे राजा आहे म्हणे. पहिला पूर्वजन्मी ताई कोण आहे? राजा. मेला काय कसे आले होते, कम वापस चालले. ते म्हणजे याला भूक लागली होती, खायला आणलं. काय खाल्लं? त्यानं म्हणे त्याचंच मळ खाल्लं. असं कसं काय म्हणलं? हे इतकं दिव्य शरीर मिळाले, स्वर्गात त्याला जागा मिळाली आणि स्वर्गात जागा मिळून इथं पण आणखी मळ खायला येतो. ते म्हणले यानं सगळं पुण्य केलं, बाकीचे पुण्य केले, सगळे पुण्य केले म्हणले. आणि त्या पुण्याने याला स्वर्ग मिळाला, दिव्य शरीर मिळालं. पण अन्नदान तिळभर बी केलं नव्हतं. काय केलं नव्हतं? तिळभर बी अन्न. एक माणसाला छटावर कधी काही वडापाव दिला नाही. असं वडापाव कसा असते मला माहिती, पावच असते काही, त्याचं नावच आहे पाव. वडा पाव, पाव वडापाव तर नाही म्हणजे काय करा. मी असा म्हणले कृपण होता करू आणि मरून म्हणले तिथं स्वर्ग मिळालाय, भाऊ आहे तिथं. पण तिथं अन्न याला मिळणार झाले म्हणले खायला. त्याचं कारण एक आहे म्हणले तर ते यानं दान केलं नव्हतं, अन्नदान, म्हणून याला वापस आणावं लागते. त्याचं म्हणतोय म्हणत तू खाय, दुसरा विलाज नाही. अशी परिस्थिती याच्या ओढवली. मग आता सांगा, त्या अगस्तीच्या कृपेनं उद्धरलं. अगस्ती संत होते, संतांना ते मोकळं केलं मला, त्याचं ते त्याचं प्रार्थना मोकळं केलं संतांनी. ती बाजू वेगळी आहे. पण मग आता भगवान परमात्मा बरोबर लोकांना ढिगाणी शिकवून फेकून द्यायची आणली झाली. एवढ्याने अन्न आहे तिथं आणि त्याला खायला देऊ नये का? नाही ना. का? त्याला तिथे गावाचोनी फलप्राप्ती करायची इच्छा कर, पण याची व्यर्थ बापा. म्हणून या जन्मात केलं तर पुढच्या जन्मात भोगायला मिळते नाही भाऊ. या जन्मात नाही केलं तर पुढच्या जन्मात कसं भोगायला मिळेल? म्हणून कोणता तरी काहीतरी अन्नदान केलं, ती बी सात्विक करा. तुम्ही करायले अन्नदान, तुम्हाला भूषण वाटायला मिळेल पंक्ती करायला म्हणून, पण भूषणाच्या पंक्ती व करायचा हे पसंतच नाही आपल्याला बाबा, ते पसंतच नाही महाराज. काय काय भूषणाच्या पंक्तीचा आणि काय काय पंक्ती त्या उसलवारीच्या. उसलवारीच्या कळल्या की नाही? आणि लग्नात अन्नदान त्याच्यामुळे नगण्य आहे. लोक म्हणतात ह्या आमच्या एवढे लग्न आम्ही केले, तुमच्या काय झालं? 2 पायऱ्याचं कांड. काय 2 पायऱ्याचं कांड करतात लय भोजन मानता तुम्ही. आम्ही लग्नाला गावगाव जेवून घालतो असे म्हणणारे काही लोक येतो. किती बी ठीक केलं आपलं, राजेश अन्नदान आहे ते कोण्या कामाचं, ते काय कामाचं, ते नाही तर फळणार ते राजेश आहे ना, तर काय उपयोग आहे? हो, लग्नात अन्नदान केवढंही केलं तर तेवढं काही फल देत नाही, राजेश आहे ते. हो,
दुसरं ते एक राजसत्ता, उदाहरणार्थ हे मंत्री तंत्री पंक्ती करतात, कशामुळे करतात? हा, मतदानामुळं. म्हणजे त्यांनी माणसं जमवायचे, हे अन्नदान, त्याला जीव घालायचं, हे करायचं, ते करायचं. त्याच्या पाठीमागे उद्देश काय? मतदान आहे. राजसत्ता निघेली, उसळवारीचे, हे काय त्याच्या पाठीमागे निष्कामत आहे काय? नाही. बघा ना 17वा अध्यायातून मध्ये कळेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी समजून घेतल्यावर कळते. 17वा अध्यायामध्ये सात्विक दान हे सांग, घेतले नसावे काहीशी नाही. कळलं का? ते असं आहे की दिनाशी देवणी सन्मान द्यावे सदन नाती श्रद्धा. दिनाशी देवणी सन्मान द्यावे सदन अति श्रद्धा. दानन माझी जाण अति श्रेष्ठ अन्नदान. दिनाशी देवणी सन्मान द्यावे सदन नाती श्रद्धा. असं श्रद्धेनं सात्विकतेचं दान जर केलं तर ते कामाला येते, तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरतंय. आणि राजेश तामस नगण्य आहेत. मग तामस कोणतं? मिळेंछाचे वसोटीची. बघा, आम्हाला सांगायची गरज पडत नाही. केवळ रांगाने हाणं कैकटे, नगरी हाणं शिबिटे, चोहटे नगरीचे जे ते ठाई मिळणी. समय सांजवेळ का रजणी, तेव्हा उदार होणे धने चोरीच्या. हे असं पात्रे भाटा नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी. ज्या मूर्तिमंते भूररी भूतलिया. काय करायचं अशा बायाला देऊन? तमाशाच्या बायाला अन्नदान दिलं. तमाशावाली आली, तमाशा मंडळ फलाणगाव, आणि त्या तमाशा मंडळाला फलाण्या पाटलानं जेवायला असले पात्र तुम्हाला जीव घालायला. तुम्हाला जीव घालायला पात्र कसे मिळाले? याचे तमाशावाले पात्र मिळाले. हे तामस अन्नदान आहे, राजस अन्नदान आहे, सात्विक अन्नदान आहे. सात्विक अन्नदान श्रेष्ठ आहे आणि कोणत्याही कामात सत्वगुण श्रेष्ठ आहे. मग भगवान परमात्मा विषमय का तिथं नाही? त्याला स्वतःच मांस खावं लागते आणि देव सांभाळते. अशा पद्धतीने सांभाळते का? मग विषम झालं ना. लोकांना अन्न खावाडते, त्या माणसाला अन्न खावाडत नव्हतं का? भूक लागली, अन्न खावाडत नाही का? पण मिळतच नाही. तर पहिल्या जन्मात न दिल्यावर असल्यामुळे स्वतःच मांस खावं लागलं त्या माणसाला. अशी परिस्थिती उडवली. याचा अर्थ देव विषम आहे का? मग निर्गुण नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये दया नाही का त्या देवावर? नाही, असं नाही. जसं त्याचं कर्म आहे तशा पद्धतीनं सांभाळतो, हे ईश्वराचं काम आहे. आणि अंतिम समयाला महादेव रूपातून भगवान शंकर तमोगुणी अवतार, आणि मग ज्याचं आयुष्य संपलं त्याचं मुंडकं दाखवतो. ईश्वर एकच परमात्मा त्रिविधपणानं काम करतो. पण परमात्मा आणि देण्यामध्ये समय प्रारब्ध जसे असेल तशा तशा पद्धतीनं देतो. आता हे पण भजन करणारे, आता हे दोन पद्धती झाल्या देवाच्या समत्वाच्या. म्हणून फल देण्यास समत्व आहे म्हणून बरवा, स्वरूपातही समय म्हणून बरवा, बरोबर आहे. आणि भजन करण्यामध्ये सम, भक्ती करण्यामध्ये सम आहे म्हणूनही बरवा. बरवाय परमात्मा. एखाद्यानं विद्वत्तापूर्वक वर्णन केलं पांडुरंगाचं, त्याच्याकडे विद्वत्ता होती. विद्वत्ता होती, अक्षरज्ञान भरपूर होतं, पांडित्यपूर्वक त्यानं आणि स्तुती स्तोत्रे गायले. कोणाचे? नाही, शंकराचार्य म्हणायच्या. शंकराचार्य पंडिताला लाज वाटलं, एवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. सहज पंढरपूरला आले. कोण? शंकराचार्य. चंद्रभागेचं स्नान केलं, पोंडेकरायचं दर्शन केलं आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेले. महाराज काय महात्मा होते. जिभेवर सरस्वती होती. सहज समोर आल्याबरोबर आणि स्मरण झालं काय वर्णन करावं त्याचं. लगे वर्णन केलं. महायोग पीठे जटे लीमरथ्याम वरम पुंडरी काय दातुम मुनिंदही समागत्य तिष्ठन तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भुजे पांडुरंग. महाराज असा 8 श्लोकाचं स्तोत्र आहे. किती? त्याचं नाव आहे पांडुरंग अष्टक. असं पांडुरंग अष्टक. स्तवम पांडुरंग शिवय पुण्यदम ये पठन्ते चित्तेन भक्त्याच नित्यम भावांभोनिधी ते पितीर्पांत काले खरे रालयम शाश्वतम प्राप्नुवन्ति. त्याचं फलही त्या 9व्या श्लोकात सांगितलं. 8 श्लोकात आहे ते. 8वा श्लोक आहे अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकम तुलीयम प्रसन्नम प्रपन्नार्त्यहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे 8वा श्लोक आहे. इथं संपलं. पण सवम पांडुरंग हे फलश्रुतीचा श्लोक सांगितला आणि मग मुखातून सहजच त्यांच्या उद्भवत होती ही वाणी.
का आचार्यांची वाणी म्हणजे ती समाधी भाषा आहे महाराज. शंकराचार्यांची भाषा कोणती? समाधी भाषा. ज्ञानोबायांची भाषा समाधी भाषा. तुकाराम महाराजांच्या गाठ्यातली भाषा आपल्याला अभंग नीट म्हणायला वाई वाई कसवाई बेजारी तुकडं बसवली सोडून दिलं तुम्ही मधातलं हा तेवढं हेरा नाही ना पहिले. हेरायला काय बसतला गेलं बसतला गेलं तुम्हाला तर कोण मोठं ते निष्ठूच लागलं ते पहिले कवा जमत नाही 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 चाल बसवायला पक्केच होते पण ते बसच ना तर ते अभंगच बसवायला अवघड आहे ते. लागून मागून बसवावं लागते का अभंगाला. मग सांगा आपल्याला त्यांनी तयार केले ते नीट म्हणता येणार त्यांच्या मुखातून कशी वाणी फसवली असेल बरं. म्हणजे असं पांडित्यपूर्वक वर्णन करणारा एखादा भक्त असेल तर त्याला एक फल सारखंच देतो. त्याच्या पाठीमागचा भावच महत्वाचा आहे. त्या वाणीला किंमत काय. आणि जर एखादा गावडाळा असेल त्याला स्तुती स्तोत्र म्हणता येत नसेल. आमच्या नावजी माळ्याचं नावजी माळ्याला नीट येत नव्हतं म्हणून ते तसं वागलं तिकडं म्हणून लागला. तरी पण मोठेवर म्हणल्यावर ते मोठेवर बिचारा म्हणून तर काही वर्णन महाराज काय सांगा तुम्हाला. नावजी माळी मोठाली होती. तुकाराम महाराजांची टाळ करीत बरं लोगावचाच माणूस आहे. माळी जातीचा आहे माळी पण लय भाविक माळी होता. आणि मोठ हाणायचा माळ्यामध्ये आणि मोठ हाणतानी तुकाराम महाराजांचा रात्र तावंग पाठ करून म्हणायचा त्याने. तुकाराम द्वारकेचे केने आले या ती छाया पुढे भक्तराया चोदवीत. आता खरं चोजवीत आहे तर ते चोजवीत असताना चोदवीत असं म्हणू लागलं. आणि मोठ आणू लागला मस्त नद्या काळ होता ते काळ गेला महाराज. ते नावनी माळी मोठ आणू लागला आणि ते नद्या कवड्यात कमी म्हणायचं पण द्वारकेचे केने आले याची छाया पुढे. आणि तिथून रामेश्वर शास्त्री चालला होता. त्यांच्या टाळकऱ्यापैकी साथीदारच आहे ते बी पण हे पंडित आहे आणि हे बिचारा शेतकरी गावडा शेतकरी माणूस. त्याला येणं गेलं नीट येणं गेलं तरी मग ते नावजी माळी वाकलच कर म्हणायला देवाला शिव्या भाया असं त्या जाणकार असल्यामुळे रामेश्वर शास्त्रीला वाटलं. आणि ते मळ्याच्या कडीनं जात होता रस्ता होता म्हणून मळ्यात वाकडी वाट करून मुद्दाम गेले नावजीला बोलायला. नावजी बाबा 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 शास्त्री महाराज आले शास्त्री महाराज आले. रामेश्वर शास्त्री साथीदार होते त्यांची. काय बाबा शास्त्री महाराज बसा 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 बसा. आव बसाय नाही मला टायमाला पुढे जायचे पण तुझं हे ऐकून आलो म्हणले. काय म्हणायला काय नाही म्हणले बाबा महाराजांना अभंग म्हणलेला म्हणायलो. आज ते तसं म्हणायला चुकायला बॉम्ब राहिले शिव्या व्हायला देवाला त्या चोदवीत म्हणल्यावर काय व्हायली या शिवी व्हायली या अशा देवाला शिव्या होऊ नये. हे तुझं चुकायले बाबा बरं सांगितलं म्हणजे महाराज नाही तर मी तर अशा शिव्या देतो तू तुझी बरं मला काय माहित बाबा आता नाही बाबा तसं म्हणणार नकोच बाबा ते असं म्हणलं. ते बंद झालं. ते फुटेनं बंद केलं. रामेश्वर गेला घडला केलं बंद केला. विकल्प घातला. पांडुरंगाला वाईट वाटतं. चांगली करमणूक खोल लागली म्हणजे मी काय कमनी ना तर त्याच्या खाली मग काय होता भाव होता. आणि चांगलं भाव अंतकरण बिचारे वेळ वागलं म्हणून लागलं. आणि त्यानं ह्या पंडितानं शास्त्राचा विकल्प घातला. काय करावं आता काय नाही जास्ती थोडी होते असं पांडुरंगाला वाटतं बरं काय. आणि पांडुरंगाला त्याचं नरडच धरलं. नरड धरलं म्हणजे गळा सुजला. उगच गळा सुजला नाही भाऊ हो. आणि नरड सुजलं तुझ्या घसात मला ठसठस करायला लागला. बोलायला बी येणार काय होईना वाचा झाली बंद. कोणाची त्या रामेश्वराची वाचा बंद झाली. पांडुरंगाला ते तसं केलं. महाराज बेदार 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 रामेश्वर शास्त्री म्हणले त्या तुकाराम महाराज म्हणले काय झालं की काय नाही गळात बसलाय दुखायला म्हणले तिथं आग व्हायली काय झालं की काय नाही की तुकाराम महाराज म्हणले काहीतरी कोणाची निंदा फिंदा केली असते म्हणून ते असं झालं. आणि काय नाही म्हणले बाबा त्याच्यात नावजी माळी संध्याकाळी आला भजनाला. हा आला नावजी माळी. नावजी माळी भजनाला आला. नावजी मला शास्त्री महाराज बरं सांगितलं म्हणजे नाही मी वेगवेगळ्या विषयात देतो देवा नको तुम्ही सांगा हुशार होते म्हणून जमलं. महाराज त्याच्यात रामेश्वराला झोप टाकते रम राहिले बिचायला झोपायले पण झोपच लागला. तिकडून तिकडून थोडी झोप लागली. स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये येऊन पांडुरंगाला सांगितलं तुझा गळा का बसलाय सांगू का म्या बसविलाय तुला गळा. त्या माळ्याला विकल्प घातला. चांगलं येडं बागलं म्हणत होतं मला करमत होतं
तो त्याच्यात विकल्प घालून माझी करमणूक बंद केली, म्हणून मला राग आला आणि म्हणून तुला गळा अश्विला. त्याला जसं येईल तसं म्हणाय लाव, तुझ्या गळा उकळवते. कोण म्हणले? देव. आणि मग रामेश्वरात शेवाळ पुन्हा रात्रच्या गेल्या माळ्याकडं, हे बाबा चुकलं मायाकडून, मला देवानं स्वप्नात सांगितलं तुला कसं येते तसं मनभर काय हाय काय करू नको उद्यापासून. हा मनभर कसं म्हणतोस? ते म्हणला द्वारकेचे केणे आले याची टाया पुढे भक्त राया चोदवित. हा तसंच म्हणत जसं येईल तसं म्हणत जाय, पण म्हणत जाय देवाच्या नाव घेत जाय, चांगलं असतंय. तुम्ही म्हणले तो बेकार व्हायला कोण नाही म्हणले, आता तसंच बरोबर आहे. कारण त्याचं एक आहे हो, भक्ताचा पाठीमागायचा काय महत्वाचा आहे? भाव महत्वाचा आहे महाराज. म्हणून वर्णन आहे हो, मूर्खावरती विष्णवे काय? मूर्खावदती विष्णाये बोधावदती विष्णवे. मूर्ख काय म्हणते? विष्णाये. मूर्खाला विष्णवे येत नाही ना. आपण म्हणतो विष्णवे नमः असं म्हणा. विष्णवे आपण श्री गणेशाय असं स्पष्ट. ते सगळ्या लोकांचं तसं येत नाही. गणेशाय नमः असं काहीतरी वेगळं म्हणते. त्यांना येत ते बसूनच घेतलं नाही मला काहीतरी. पण काय बी म्हणून आपण भावाला म्हणतो त्या असू द्या काही. आपण नीट म्हणतो काय? श्री गणेशाय नमः. तर श्री विष्णवे नमः, विष्णवे नमः असं म्हणाय काही शुद्ध झाले. पण ते मूर्खाला येत नाही ना. विष्णाय नमः काय म्हणते ते? विष्णाय नमः. आता विष्णवे नमः असं न येता विष्णाय नमः असं जरी आलं तरीही बरं काय हो. मूर्खावदती विष्णाये बुधावदती विष्णवे नम इत्येवार्थंच द्वयोरपि समं फलम्. हे महत्त्वाचं काय? मूर्खावदती विष्णाये आणि बुधावदती विष्णवे. म्हणजे मूर्ख म्हणताय विष्णाय नमः आणि बुध म्हणताय विष्णवे नमः. आता याचा शुद्ध पाठ आहे, त्याचा अशुद्ध पाठ आहे, तरी पण त्याच्या पाठीमाग नम इत्येवार्थंच. त्याच्याही मुखातून नम यायले आणि त्याच्या याच्याही मुखातून येण्याचे बी नमच यायले. आणि म्हणून देवाला नमस्कार घडायला. म्हणून द्वयोरपि समं फलम्. दोघालाही सारखंच फल देतो. मूर्खाला पण सारखंच देतो आणि शहाण्याला पण सारखंच देतो. भाऊ भक्ती करा फक्त भावयुक्त अंतकरणानं. त्या भक्तीत तांत्रिक मांत्रिक काही जर चुका असत्याल तर देव माफ करून घेतो. निष्काम भक्तीला बरं काय, सकाम भक्तीत कम जास्तपणा जमणार नाही. आणि सकाम भक्ती जर कम जास्तपणा झाला तर ते कर्म तुम्हाला आणि अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाही. कर्माचा फार बारीकपणा आहे, फार क्लिष्ट कर्म आहे. कर्म करण्यामध्ये जर तुमची सकाम भावना असेल, वासना भावना, तर त्या भावनेत तुम्ही सकाम कर्म नीट केलं पाहिजे. काही फल मागायचं असेल ईश्वराला जर तर, आणि निष्काम कर्म करायचं असेल तर कम जास्त हो द्या. भगवान परमात्मा मान्य करून घेतो. लक्षात आलं भाऊ? हा. आणि म्हणून निष्काम महत्वाचे आणि त्याच्या पाठीमागची ती भावना महत्वाची आहे. आणि तो मान्य करून घ्यायला परमात्मा तयार आहे. हो. जसं आपण लोकांच्या रोजाना आऊत घेऊन गेलो आणि आऊत आणताना भरभर झालं, तो ते रोजगार देईन का वचन काढी ना काय काढी ना तसंच बरोबर तसंच बरोबर येळभर हाणून घ्यायला लावणार तर सरकार म्हणे तू अशी पाय घालून सगळं झाल्या होऊ देईल लावणार येळभर आणि सगळं होऊ देईल आणि पुन्हा म्हणे दिवस होता चल बरं चल तुझ्या शेतातली पाळी अशीच आहे का? माझ्या शेतात अशी घातली पाळी रोजगार काही नाही जा बोल म्हणणार की नाही बाई नवला हा बर ते तसा म्हणणार. पण एखादा तुझा उपकार करायला आला त्याला बाबा नवना चले महाग पडले आऊत घेऊन जाऊ त्याच्या 2 रोज पाळी आणि घालता वरबड झालं. आता तू काय भांडणार
हो दे बाबा, काय नाही विचार. ओ, काय करायला भागून घेताय का नाही म्हणून चला निमशी मिनिट झालं तर झालं मग. हा तितकं फास वाटत गेलं त्याला भागलं. पण पैसे तर देत नाहीत तर विचारलं आपण. मग कसंही भागून घे. तसं देव निष्कामाला कसंही भागून घेते. आणि फळ मागायचं असलं का कसलंही जमणार नाही. ते नीटच झालं पाहिजे. हे तत्व आहे भगवंताचं. म्हणून लक्षात ठेवा. हो, जर कर्म करायचे फलवासनेनं तर नीटनेटकं करा, समजून घेऊन करा, मंत्रतंत्र बरोबर असावे, हे सगळं काळजी घ्या. आणि निष्काम असेल विष्णवे म्हणा, विष्णाय म्हणा, काय म्हणू वाटल ते म्हणा. हो, निष्काम भक्ताला समफल देतो महाराज. फक्त त्याच्या पाठीमागचा न मैत्यवार्थ म्हणजे भाव महत्वाचा. काय महत्वाचा आहे? भाव. असा भाव झाला रे म्हणे. बरं काय, शुद्ध ज्याचा भाव झाला तर दुरी नाही देव, त्याला देव दूर नाही महाराज, देव जवळच आहे. असा परमात्मा. आणि फल देण्यामध्ये भक्ती करण्यामध्ये सुद्धा म्हणजे फल देण्यामध्ये सारखा, भक्ती करण्यातही सारखा. म्हणजे असा एकूण काही त्याचा विचार केला तर सगळ्या दृष्टीनं परमात्मा बराच आहे. कसा आहे? बरा. म्हणून बरवा 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 देवा. हो. आणि जीवाहुनी आवडशी जीवा तू, जीवाहुनी जीवा आवडशी जीवा रे देवा तू, जीवाहुनी आवडशी जीवा रे जीवाहून आवडणार जीव काय मिळेल काही नाही सगळे जीव आवडत असत. जीवाहुनी आवडशी जीवा रे देवा. म्हणजे जीवाहून जीवाला आवडतोस असं नाही. आता सगळ्यात माणसाला प्यार जीव. या सृष्टीत काय प्यार आहे प्रत्येकाला? तिथपर्यंत एक लक्षात ठेवा. कोणीही काय असेल, माणसं प्रेम करतात ते प्रत्येक. माझं सांगितलं तुम्हाला उपनिषदामध्ये आले म्हणलं ना. आमचे ज्ञानेवळी ऋषी म्हणतात त्या बायकोला. बायको म्हणते मला तुम्ही आवडतात, तुम्ही मला तुमच्या बरोबर न्या. ते संन्यास घेऊ लागले. हो, ज्ञानेवाक्याला बायका दोन आहेत ना. एक कोणते म्हणजे दोन बायका नवरा. आणि इतका लोभिष्ठ. मी एवढा लोभिष्ठ जरी असला तर त्यानं फटकन एक दिवशी संन्यास घ्यायचा निर्णय घेतला. लोक भोग सगळा उलवून माझी संपत्ती इस्टेट आहे, तुमच्या दोन बायका आहेत, मला तुम्ही ती दोन बायका लेकरवालती तुमची तुम्ही आता ही संपत्ती बघून घ्या. विभागणी करून देतो. त्यातली थोरली बायको मैत्री ती हुशार होती. ती म्हणजे मालक काय करायचं आम्हाला संपत्तीला राख लावायची. तुमच्यासारखा पती आमचा देव स्वरूप आहे. आणि ते जर नसेल तर मग काय करायचंय? मग आम्हाला तुम्ही सगळं घेऊन जा. तुमच्या आमचं खूप प्रेम आहे. आणि काय नाही, आम्हाला विषय वाचण्याची कुठे गरज आहे. फक्त सेवा व्हावी मालकाची, एवढी सेवा करायला मिळावी त्याच्यासाठी. तिथं उपनिषदामध्ये मग ते ज्ञानेवळी सांगू लागले, मैत्री तुला मी आवडतो म्हणायची. पण खरं सांग, तुझ्यासाठी मी तुला आवडतोय का माझ्यासाठी तुला मी आवडतो? तिथं प्रश्न विचारला होता. तर ते सिद्ध करून दाखवलं. बायकोला नवरा आवडतो ते बायकोसाठीच, नवऱ्याला बायको आवडती ते नवऱ्यासाठीच. म्हणजे जगामध्ये एकमेकाला आवडतात ते पदार्थ ते कोणासाठी? आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही. आणि सगळ्यात काय आवडीचा विषय असेल तर काय? जीव. काय? जीव आवडीचा विषय. हो. बिरबल आणि बादशाह एकमेकांमध्ये वाद करीत बसले. बादशाह म्हणला बिरबलला, बिरबल अरे म्हणजे माणसाला काय आवडतं? ते म्हणला, सरकार माणसाला फार सगळ्यात जास्त आवडतो जीव. जीव प्यार आहे. प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्यार आहे. कसा बोलतो म्हणले? अरे माईला लेकरू फार प्यार आहे, माईला लेकरू फार आवडतं म्हणले. कोणतीही माया तुला, जनावरातली असो माणसातली असो, माईला लेकरू आवडतं, जीवापेक्षा जास्त आवडतं. नाही सरकार, जीवापेक्षा जास्त आवडत नाही. हो असं म्हणायला बिरबल. मग तिने सिद्ध करून दाखवण्यासाठी ते वाद होता ना. मग सिद्ध करून दाखवण्यासाठी एक हाऊद होतं ना, हाऊदात एक माकड आणि माकड पिल्लू घेऊन ठेवलं. कोणी त्या हौदात नेऊन सोडलं ते पिल्लू आणि माकडी बिरबल. आणि त्याच्यात पाण्याची मोटर लावली. पाण्याची मोटर लावली, हळूहळू पाणी ते वाढायला.
मग ती माकडीन बिचारी पिलू भिजल मरल म्हणून ती आणि आपलं पिलू असं घेऊन आलं. आणि त्या माकडीला उडी हाणून निघायचं तर नव्हतंच ना, तिथं ती खोड हाऊन केलेला होता मुद्दामच. मग ते असं असं वरी करायली, असं घ्यायली, पाणी बघत बघत तिच्या कमराला लागलं. पिण्याला जपायली माकडने, उड्या थांबता येत नाही, बाहेर घेऊन येता येत नाही, काय करायला पाहिजे, पिलू मरते मदत असं तिला वाटलं. त्या माकडीनं पिलू खांद्यावर घेतलं. मग खांद्यावर घेतलं, पाणी तरी वाढत राहील. आता ते मोठं मुद्दाम राव, ती परीक्षाच होती ना, ते चाल पाणी वरी 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 आलं इथं गळ्याला. आता गळ्याला आल्यावर डोसक्यावर घेतलं पिलू, डोसक्यावर घेतलं तरी पाणी तोंडाला आलं. म्हणजे तोंडाला जायला लागलं कोणाच्या, माकडणीच्या. मग त्या माकडणीने विचार केला आता मी वाचत नाही, म्हणून ते पिलू पुन्हा पायाखाली घाल आणि त्याच्या उभा टाकली. कोण, माकडे. लगे मोटर बंद केली. तर का देखो बघा, लेकरू आवडतंय का जीव आवडतंय, होय ना. म्हणून तो दवाखान्यात डॉक्टर विचारते दोघांपैकी एक वाचू शकतो. त्याला बोला कोणाला वाचवायचे ती सांगा. बाळापणामध्ये अशी परिस्थिती एखाद्या उद्भवते की दोघांपैकी एक वाचल्याशिवाय पर्याय नाही आणि एकाला मारल्याशिवाय पर्याय नाही. कसं करावं आता? आमची चुलत्याची गाय अडवली, हुटाडी नावच होतं, हुटाडी गाय लय मोठी होती, रस्त्यावर मोठी, नावच हुटाडी गाय. आमच्या मालिकराची गाय अडवली आणि आमच्या गावात एक हुशार होती बाबूराव मामा, लई शॉप त्याचं वासर काढायला. बाबूराव मामा तुमचे ते आले, बाबा म्हणले हे चालू होते. आता म्हणले हे वासरू काय म्हणजे खाली गेले का आणि हे काही निघत नाही. वासरू काढायचं असेल तर फाडून काढावं लागते, वासरू मरत नाही. तर वासरू नाही काढलं गाय मरत. कोणतं तरी एक सांगा. मग आमचे तुलचे म्हणले गायच वाचवा ना. बघा माणूस कसं कसं किती गाय वाचवा, गाय वाचवा म्हणजे वासरू मेलं तरी पुन्हा वासर होते ना अजून. म्हणजे असं गोबी माणसं महाराज त्यानं पत्त्या नकात कशा गोष्टी असं काल माणूस हुशार होते बाबा. ते नकात पत्त्या बसून फिरू वासरू पाहून सगळं बाहेर वाचू. काय जुने माणसं डॉक्टरला भारी होते, होय डॉक्टरला भारी होते लोक. जे फिरू काढलं गाय. असा प्रसंग कधी कधी उद्भवतो का? हा, मग तसा डॉक्टर मी म्हणतो एखाद्या वेळेस. मग त्या वेळेला दुसऱ्याला कोणाला विचारल्यापेक्षा मला वाटते बाळात नेलाच विचारा. तुम्हाला लेकरू वाचवायचं असेल तर तुम्ही मरणार आणि तुम्हाला वाचायचं असेल तर काय उत्तर देईल बाई? लेकरू मारा. म्हणजे माणसाला सगळ्यात काय प्यारे भाऊ? जीव प्यारे. मग इतका जीव प्यारे आणि इथं तर संतायला जीवा होणे आवडशी जिवारे देवा तू. कस काय बाबा? हे अपवादच आहे म्हणावं लागेल. जीवा होणे आवडशी जिवारे बहु आवडशी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया आणि भाऊ आवडशी जीवा पासोनिया. पण ते जीवा पासोनिया याच्यापेक्षा पुढे गेले हे बोलणं. ते जीवापासून आवडतो. वरला ज्ञानोबरायला विठ्ठल आवडतो त्या अभंगापुरता जीवापासून आवडतो. इतर तसं नाही, पुढे गेलंही नाही भाऊ. जीवा होणे आवडशी जीवा रे देवा. म्हणजे जीवापेक्षा मला तू आवडतो. आणि हेच खरं बोलणं. म्हणजे ज्ञानोबरायांच्या पुढेही बोलले हे कोण? आमचे कानोबार आहे. तर तेच बोलणं संयुक्तिक आहे. त्याचा विचार उद्या करू. जीवाहून आवडते पण आवडत. त्याच्याबद्दल आमच्या मला वाटते पंचदशीमध्ये वर्णन. ते पंचदशीमध्ये वर्णन आलेले महाराज इतकं खरे की बरवा 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 देवा तू बरवा आहेस बरवा आहेस बरवा आहे देवा तू. आणि जीवाहुनी आवडशी जिवारे देवा. जीवाहून तू आवडतोस जीवर काय. आणि म्हणजे जीवापेक्षा जास्त आवडतंय हे अपवाद आहे. आणि अपवाद आहे याचा अर्थ हे भक्ताईनच म्हणावं.
हे कोणी म्हणाव भक्तांनी भक्ताईनं म्हणाव, इतर लोकांना म्हणल्यानं काही ठरत नाही किंवा बरोबर बोललं नाही. पण असं